नमस्कार, इंडियन व्हॉइस मध्ये स्वागत. बेरोजगारी, महागाई यासारखे विषय एकेकाळी मीडियाच्या केंद्रस्थानी असायचे. त्यावर सिनेमा बनायचे, गाणी बनायची. पण आता हे सगळं गायब झालंय. अर्थात माध्यमांमधून गायब झालं असलं तरी त्याची झळ बसणं थोडीच थांबणार आहे. विशेषतः अशा देशात जिथे 90% व्यक्तींच्या उत्पन्नाच्या वाढीचा दर हा महागाईच्या दराहून कमी आहे. म्हणून थोडक्यात हा विषय समजून घेऊ. महागाई म्हणजे वाढणारी किंमत किंवा रुपयाची कमी होणारी ताकद. तुमच्या हातात असलेल्या 100 रुपयाच्या नोटेमध्ये जितकी डाळ मागच्या वर्षी विकत घेता येत होती तितकी यावर्षी विकत घेता येत नाही, ही महागाई. महागाई वाढण्याचे एक कारण असू शकते की पगार, मोबदला अथवा मजुरीचे दर वाढल्याने उत्पादनाची किंमत वाढली. परंतु भारतात सध्या बेरोजगारी, वेजेस, अर्धरोजगारी, अल्परोजगारी या सर्वाचा जो क्रायसिस आहे तो माहिती असणाऱ्या कोणत्याही सुज्ञ व्यक्तीला कल्पना असेल की हे कारण सध्या भारतात असू शकत नाही. मग भारतातल्या महागाईला कारणीभूत घटक कोणते? तर इंधनावरील कर, जीएसटी आणि सरकारची धोरणे. एलपीजीच्या किमती तिप्पट झाल्या, खाद्यतेलाच्या किमती तिप्पट झाल्या, धान्याच्या किमती दुपटी तिपटीने वाढल्या. सर्वात महत्वाचे उदाहरण म्हणजे इंधन. सरकारने डिझेलवर 8 पट कर लावला. साहजिकपणे जिथे जिथे डिझेलचा वापर होतो ती प्रत्येक गोष्ट, उत्पादन व सेवा महाग होणार. इंधन दरवाढ झाली की रिक्षा, टॅक्सी व बस असल्या प्रवासी वाहनांच्या भाड्यात वाढ होते व दैनंदिन प्रवास महाग होतो. आणि जर भाड्यात वाढ नाही झाली तर वाहन मालक किंवा चालक यांचे नुकसान होते. कृषी उत्पादनासाठी आजही शेतकरी पाणी डिझेल पंपाने देतात. ट्रॅक्टर डिझेलवर चालतात. डिझेलची दरवाढ झाली की उत्पादन खर्च वाढतो, किमती वाढतात आणि जर किमती नाही वाढल्या तर शेतकऱ्यांचं नुकसान होतं. ट्रक, टेम्पो, अगदी मालवाहतूक करणारी जहाजे या सगळ्यांच्या भाड्यामध्ये वाढ होतो. त्यामुळे वस्तूंच्या किमती वाढतात. मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रेन्स डिझेलवर चालतात. मासेमारी करणाऱ्या बोटी डिझेलवर चालतात. त्यामुळे मासे पकडण्याच्या खर्चात वृद्धी होते आणि मच्छी महाग होते. आणि मच्छी महाग होते त्यामुळे कमी खरेदीमुळे मच्छीमारांचे नुकसान होते. बांधकामासाठी वापरले जाणारे जवळजवळ सर्व मशीन्स डिझेलवर चालतात. शिवाय कच्च्या मालाची वाहतूक देखील डिझेलवर होते. त्यामुळे बांधकामाच्या किमतीमध्ये वाढ होते. लहान मोठ्या निर्मिती, उत्पादन करणाऱ्या सर्व उद्योगात इंधन म्हणून डिझेल व गॅसचा वापर होतो. त्या सर्व वस्तू महागतात. कुरिअर, डिलिव्हरी महागते किंवा ते करणाऱ्यांना तोटा होतो. अशा अनेक ठिकाणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या खर्चात वाढ होते आणि महागाई वाढते. आता कोणी म्हणेल की इंधन महाग झालंय तर मग सरकार काय करणार? तर ते साफ खोट आहे. तेल कंपन्यांचा नफा तिपटीने वाढलाय. 2014च्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खूप कमी आहेत. मात्र सरकारने याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होऊच दिला नाही. अगदी युक्रेन वॉरच्या निमित्ताने रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल विकत घेऊन प्रचंड नफेखोरी केली. 2014 मध्ये डिझेलवरचे कर 3 रुपये 40 पैसे होते, ते आता जवळपास 22 रुपयाच्या आसपास आहे. व वॅट अंदाजे 20% होता, तो आता 21% प्लस अधिभार 3 रुपयाचा आहे. संघ राज्य सरकारने गेल्या 10 वर्षात इंधनावर अंदाजे 30 लाख कोटी इतके उत्पन्न कमवले. बरं, हा कर का वाढवला? नाईलाज होता का? मग कॉर्पोरेट टॅक्स 30%वरून 22% असा कमी का केला? त्यामुळे देशाचे झालेले नुकसान चालते. मात्र सर्वसामान्यांना आवश्यक असणाऱ्या इंधनावरील कर वाढवून नफेखोरी करत महागाई वाढवून ठेवण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यात अजून एक म्हणजे जीएसटी. ज्या वस्तूंवर पूर्वी कर नव्हते त्यावर कर बसवले आणि कर वाढवले. खते, बियाणे, कृषी उत्पादने सगळ्यावर कर लागले. ट्रान्सपोर्ट वाहनांवर 28% कर आहे. हे कर भरणारे कोण आहेत? तर 50% लोक ज्यांच्याकडे देशातील 3% संपत्ती आहे ते 64.3% कर भरतात. आणि टॉपचे 10% श्रीमंत ज्यांच्याकडे देशातील 40% संपत्ती आहे त्यांचा जीएसटी मधला वाटा किती आहे माहितीये? 3%. 5 वर्षात जेवणाचा खर्च 65%ने वाढलाय. महागाईचे संकट हे सरकार निर्मित आहे. लोकांचे उत्पन्न घटले, महागाई वाढली. यावर उपाय काय? तर सरकारकडून 5 किलो धान्य हे तेही आपला फोटो लावून चमकोगिरी करत वाटप करणे. परंतु महागाई कमी करण्याचा प्रयत्न करायचाच नाही. आता या धान्य वाटपाचे गणित समजून घ्या. 60% लोकांना महिना 5 किलो धान्य देण्यावर सरकार वर्षाला खर्च करते अंदाजे $1.25 लाख कोटी रुपये. आणि याच 60% लोकांकडनं जीएसटी स्वरूपात जमा करते अंदाजे 14 लाख कोटी रुपये.
म्हणजे त्यांच्याच खिशातून काढून त्यातले थोडे त्यांनाच परत द्यायचे आणि वर मदत करत असल्याचा आव आणायचा. इंधनावरचे कर पूर्वीच्या सरकारचे एवढेच ठेवले, जीवनावश्यक वस्तूंच्या वरचा जीएसटी काढला किंवा कमी केला तरी बरेच खर्च आटोक्यात येऊ शकतात. पण मग मेहरबानी करत असल्याची बतावणी आणि चमकोगिरी कशी करता येईल? आणि महत्वाचे म्हणजे कॉर्पोरेटला सूट कशी मिळेल? एक रॉबिनहूड होता जो श्रीमंतांना लुटून गरिबांना वाटायचा, त्याच्या बरोबर विरुद्ध वागणारे सरकार आहे जे गरिबांना लुटतं आणि श्रीमंतांचा फायदा करून देतं. म्हणून तर कॉर्पोरेट मोदी सरकारचं प्रचंड कौतुक करत असतं. शेवटी इन्फ्लेशन किंवा महागाईबद्दलचे आकडे वाचत असताना आपण बऱ्याचदा ऐकलं असेल की इन्फ्लेशन खाली आलं किंवा महागाई कमी झाली असं म्हटलं जातं. याचा नेमका अर्थ काय? बऱ्याचदा मीडिया हे अशा तऱ्हेने मांडते जणू वस्तूंच्या किमतीच कमी झाल्या. इन्फ्लेशन कमी होण्यामुळे वस्तू स्वस्त होत नाहीत, तर वस्तू महाग होण्याचा दर कमी होतो. उदाहरण म्हणून 2021 मध्ये समजा डाळ 100 रुपयाला मिळत होती. 2022 चे सरासरी इन्फ्लेशन समजा 10% होते. याचा अर्थ डाळीची किंमत 110 रुपये झाली. 2022 मध्ये हे इन्फ्लेशन कमी झालं आणि तो दर 5% आला असं समजू. मीडिया याला मांडताना महागाई कमी झाली अशी मांडते, परंतु प्रत्यक्षात 2021 मध्ये 100 रुपयाला मिळणारी डाळ 2022 मध्ये 110 वर गेली होती आणि त्यावर 5% म्हणजे त्याचा भाव झाला 115 रुपये 50 पैसे. किमती कमी होण्यासाठी महागाई दर उणे म्हणजे मायनस मध्ये जावा लागतो. यापुढे महागाईवर किंवा इन्फ्लेशनच्या बातम्या ऐकताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. भारतात सरासरी 3% इतका महागाईचा दर नॉर्मल समजला जातो. आरबीआय 6%ला टॉलरन्स लिमिट म्हणजे धोक्याची पातळी समजते. गेली काही वर्ष सातत्याने भारतात 6%च्या आसपास महागाई आहे. आठवते ती घोषणा बहुत हुई महंगाई की मार. महागाईचा तेव्हा फटका होता जो आता आसूड झालाय, पण मीडिया हे मांडतच नाही. म्हणून इंडियन व्हॉइसचा हा प्रयत्न. सपोर्ट करत राहा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.